दिन त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री भक्तो नमस्कार। आज या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणणार आहात की जर तुम्हाला पहाटे 3 ते 5 या दरम्यान जाग येत असेल तर काय आहे याचे कारण आणि दैविक शक्ती काय देऊ इच्छितात तुम्हाला संकेत। भक्तो, येथे मी आपणास सांगू इच्छितो की पूर्ण पृथ्वी भूमंडळावरील 13% लोक असे असतात ज्यांना पहाटे 3 ते 5 या दरम्यान जाग येत असते। जर तुमच्याही सोबत असे घडत असेल तर भक्तो, शास्त्रानुसार याला दैविक शक्तींचा आशीर्वाद मानले गेलेले आहे। जर पहाटे 3 ते 5 दरम्यान तुम्हाला जाग येते तर दैविक शक्तींचा हा संकेत असतो की तुम्ही उठा, स्वतःला जाणा की तुम्ही कोण आहात, या सृष्टीवर मी का आलो आहे। आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, भौतिक सुखांचा आनंद घेण्यासाठी किंवा मग यशवंत, प्रतिष्ठा, मान सन्मान प्राप्त करण्यासाठी की लोकांची सहायता व परमार्थ करण्यासाठी। तर भक्तो, येथे मी आपणास हे सांगू इच्छितो की जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ता वेळ उठता तर तुम्हाला निसर्गाने 4थ्या कॅटेगरीमध्ये निवडलेले आहे। तर हो भक्तो, पैसे कमविणे, भौतिक सुखांचा आनंद घेणे आणि आपल्या जबाबदाऱ्यांना पूर्ण करणे हे कार्य तर चांगले वाईट अशा सर्व व्यक्ती करतात, पण यश, कीर्ती व प्रतिष्ठा प्राप्त करून लोकांची सहायता करण्यासाठी दैविक शक्ती फारच कमी लोकांची निवड करतात आणि तुम्ही त्यापैकीच एक असता। याला अशा प्रकारे समजण्याचा प्रयत्न करा की या सृष्टीवर तुम्हाला झोपण्यासाठी पाठवले गेलेले नाहीये। संपूर्ण पृथ्वी मंडळावरील उपस्थित 13% लोकांपैकीच तुम्ही पण एक असे आहात की ज्यांच्याकडून दैविक शक्ती काही आशा बाळगून आहेत, तुमच्या माध्यमातून लोकांचे काही हित करू इच्छितात। तर बघतो, आता येथे हा मुद्दा येतो की निसर्गाने का करोडो लोकांपैकी तुम्हालाच निवडले आहे आणि जर तुमची निवड केलीच आहे तर काय तुम्हाला याचा फायदा केला पाहिजे आणि जर याचा फायदा तुम्ही करून घेतला तर याचा तुम्हाला काय लाभ होईल। तर बघतो, तुम्हा लोकांना ही एक गोष्ट तर माहितच असेल की प्राप्तक काळाच्या 3 ते 5 या वेळेला दिवसाच्या 24 तासांच्या वेळेपैकी सर्वश्रेष्ठ वेळ मानून या वेळेला अमृत वेळा हेही नाव दिले गेलेले आहे, जिला ब्रह्ममुहूर्त ही बोलले जाते। ही पूर्ण दिवसाची ती वेळ असते की त्यावेळी दैविक शक्तींद्वारे पूर्ण पृथ्वीवर अमृत वर्षा केली जाते। तुम्हाला माहित असेल की पूर्वीच्या काळी ऋषीमुनी, ब्राह्मण प्राप्तकाळीच संध्या साधना करत असत आणि फळस्वरूपात त्यांच्या वाणीमध्ये एवढे अमृत आणि तेज असायचे की ते ज्यांना जो आशीर्वाद द्यायचे तो पूर्ण व्हायचाच। ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही खरंच अमृत लीला असते आणि या गोष्टीला तुम्ही स्वतः पाहू शकता की पहाटे पशुपक्षी, झाडी झुडपे, नदी, तलाव किती प्रसन्न दिसतात। जर सर्व प्रकारच्या मोहमाया सोडून या निसर्गाच्या किमेला तुम्ही कधी जाणले असेल तर तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे जाणत असाल की ब्रह्ममुहूर्तावेळी खरंच अमृत वर्षा होत असते आणि या अमृत समयी जर तुम्ही उठत असाल तर विश्वास ठेवा की या अमृत वेळेच्या लीलेचे अंश तुम्हालाही प्राप्त होतात आणि परिणाम स्वरूप तुमच्यामध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा येते की तुमच्या सकारात्मक पॉझिटिव्हच्या ऊर्जेचा ओरा तुमच्या घरी, तुमच्या ऑफिस, तुम्ही जेथे जेथे जाता तेथील स्थानाला एक वेगळीच सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जा देत जाते आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवारास खुशहाली प्रदान करते। आता जेवढे तुम्ही जाणलात ते म्हणजे तुम्हाला पहाटे 3 ते 5 या वेळेत जाग काय येते, यामागे काय कारण आहे आणि याचे काय फायदे आहेत हे तर तुम्हाला आता समजलेच असेल। परंतु शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे की जर दैविक शक्तींची तुमच्यावर कृपा आहे तर तुम्हाला असे काय केले पाहिजे की ज्या कार्यासाठी तुम्हाला या सृष्टीवर पाठविण्यात आले आहे ती कार्ये तुम्ही सहकुशल करू शकता। तर भक्तो, येथे मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की व्हिडिओला पाहता पाहताच जर तुम्ही हा संकल्प कराल की जेव्हा पण पहाटे ब्रह्ममुहूर्तावेळी तुम्हाला जाग येईल तेव्हा तुम्ही परत कधी झोपणार नाही आणि जर एकाएकी हे तुम्हाला शक्य नसेल आणि झोपेची लहर खूपच असेल तरी तुम्हाला एकदा सरळ बसून हात जोडून आपल्या इष्टदेवतेला प्रणाम करून त्यांना धन्यवाद केले पाहिजे की हे परमेश्वरा, मी आपला ऋणी आहे की तुम्ही मला एवढे सुंदर जीवन दिले आणि त्याच जीवनात एक अजून नवीन सकाळ दिल्याबद्दल मी आपणास धन्यवाद देतो। परंतु बघतो, येथे मी आपणास सांगतो की ही अवस्था तेव्हाच केली पाहिजे जेव्हा तुमच्या झोपेचा वेग खूपच जास्त असेल, अन्यथा ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यानंतर पुन्हा झोपी जाता कामा नये। ब्रह्ममुहूर्तामध्ये जेव्हा तुम्हाला जाग येईल तेव्हा शौचालय इत्यादींपासून मोकळे होऊन आपल्या बेडवर वा जमिनीवर जेथे पण तुम्ही झोपता ध्यान मुद्रेमध्ये आपले डोळे बंद करून आपल्या शरीरास पूर्ण रिलॅक्स होऊ द्यावे। समाज, परिवार, जबाबदाऱ्या आणि आपली दौलत या सर्व गोष्टींपासून
थोडे वेगळे होऊन ही वेळ तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःसाठी द्या. मोठमोठा श्वास घेऊन बाहेर सोडताना असे फील करा की माझ्या शरीरात उपस्थित असलेली सर्व प्रकारची नकारात्मकता, निगेटिव्ह एनर्जी बाहेर जात आहे. आणि जेव्हा तुम्ही श्वास आत घ्याल तेव्हा असे ध्यान करा की ब्रह्ममुहूर्तावेळी वाटला जाणारा अमृत प्रसाद माझ्या शरीरात प्रवेश करत आहे. शरीरातील सर्व विकार बाहेर निघून जात असून माझ्या शरीरामध्ये फक्त आणि फक्त ऊर्जेचा वास होत आहे. मला या निसर्गाने या पृथ्वीवर लोकांची सहायता, लोकांचा परमार्थ करण्यासाठीच पाठविले आहे. फक्त मी हे खात्रीने सांगतो की काही दिवसात तुम्ही स्वतः हे फील करू लागाल की तुमचा पॉझिटिव्ह ओरा प्रत्येक ठिकाणी काम करत आहे. तुम्ही जी कामे करत आहात ती सर्व कार्ये अगदी सहजपणे पूर्ण होऊन जात आहे. काही वेळा तर तुम्हाला असंही पाहण्यास मिळेल की कोणते कार्य अथवा काम तुम्ही फक्त करण्याचा विचार करत आहात, कोणाही सोबत तुम्ही त्या कार्याला कधी शेअर केलेलेही नाही आणि तुमच्या विचारानेच ते कार्य पूर्ण झाले. तुमच्या जीवनामध्ये जेवढ्या पण व्यक्तींसोबत तुमचा संपर्क आहे त्या सर्व व्यक्ती तुम्हाला आता लकी चॅम म्हणजेच नशीबवान मानू लागले आहे. तुम्ही जिथे जात आहात तेथे एक पॉझिटिव्ह ओरा बनत जात आहे. लोक आपल्या जीवनाशी जोडलेल्या समस्यांना तुम्हाला विचारून आपल्या जीवनास खुशाल बनवित आहेत. आणि ज्याही व्यक्तीला ज्या पण कार्यांचा आशीर्वाद तुम्ही देत आहात ते त्या व्यक्तींचे कार्य आता पूर्ण होत आहे. आणि शेवटी तुमच्या मनामध्ये आता हा प्रश्न येतो की मी तर लोकांची सहायता करेन, परंतु माझ्या जबाबदाऱ्यांचं काय होईल? तर बघतो येथे आपणास हे सांगू इच्छितो की लोकांचा परमार्थ करण्याच्या सोबतच तुम्हा स्वतःलाही ही अनुभूती होईल की मी एक सामान्य व्यक्तीप्रमाणे धन कमविणे, आपल्या जबाबदाऱ्यांना पूर्ण करणे आणि आपल्या परिवारातील सदस्यांना भौतिक सुख तर मी प्रदान करतच आहे. त्याचबरोबर मी तेही कार्य करत आहे की ज्या कार्यासाठी निसर्गाने मला या सृष्टीवर पाठविले आहे. आणि जेव्हा तुम्ही असे कार्य कराल तेव्हा पूर्णतः तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये ही अनुभूती होईल की दैविक शक्ती या तुमच्या सोबत पूर्णतः कार्य करीत आहे. फक्त आशा आहे की जी गोष्ट मी तुम्हाला समजू इच्छितो ती पूर्णतः तुम्ही आता खूपच चांगल्या प्रकारे समजला असाल. आणि काही दिवसांपर्यंत पहाटे उठून सांगितल्या गेलेल्या या ब्रह्ममुहूर्ताच्या स्टेशनचे तुम्ही पालन करा आणि मला कमेंट्स करून नक्कीच कळवा की तुम्हाला येणारी अनुभूती कशी वाटत आहे. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.